श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे. तू जे स्वप्न पाहिलंस, ज्याची आशा तू खूप आधी सोडली होतीस, तेच स्वप्न आता पूर्ण होणार आहे. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहूयात आजचा स्वामी संदेश. स्वामींच्या चरणी ठेवलेली तुझी प्रार्थना, तुझ्या डोळ्यांतून आलेले अश्रू, तुझ्या मनातला तो वेदनांचा आवाज आता वाया जाणार नाही. आज तुझ्या जीवनात बदल घडणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. बाळा, स्वप्न पूर्ण होण्यासाठी कधी कधी खूप वेळ लागतो, कारण प्रत्येक स्वप्नामागे देवाची योजना असते. तुला आठवतं का, जेव्हा तू अपयशी होतास, लोकांनी तुला हसवलं, तुझी थट्टा केली, पण तरीही तू हार मानली नाहीस. किती वेळा तुला असं वाटलं असेल की हे आता कधीच होणार नाही, पण स्वामी म्हणतात, ज्याची आशा तू सोडतोस तेच ते तुला योग्य वेळी देतात. आता ती वेळ आली आहे बाळा. तुझं स्वप्न आता फळाला येणार आहे. तू मन लावून वाट बघितलेली गोष्ट तुला नक्की मिळणार आहे. एका भक्ताची गोष्ट आहे. तो रोज स्वामींच्या चरणी नमस्कार करायचा. त्याचं एक मोठं स्वप्न होतं, स्वतःचं घर बांधण्याचं. पण आयुष्यभर मेहनत करूनही त्याला घर मिळालं नाही. तो थकला, निराश झाला. एके दिवशी त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, मी इतकी प्रार्थना केली, पण माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का? स्वामी म्हणाले, बाळा, जे तुला मिळणार असतं ते तुझ्यापर्यंत उशिरा का होईना पण नक्कीच येतं. तुझा संयम संपत आला आहे, म्हणून तुझं स्वप्न आता पूर्ण होईल. आणि खरंच काही महिन्यांतच त्याला त्याचं स्वतःचं घर मिळालं. ही आहे श्रद्धेची ताकद. हे आहे स्वामींचं वचन. बाळा, आजचा हा संदेश तुला योगायोगाने मिळाला नाही. स्वामींनीच तुझ्या मनापर्यंत हा संदेश पोहोचवला आहे. तू जेवढं सोसलं आहेस ते सगळं आता संपणार आहे. तुझा अंधार संपणार आहे. तुला ज्या गोष्टीची आशा नव्हती ते स्वप्न आता वास्तव होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आजपासून तुझ्या जीवनात आनंद, सुख, शांती, समाधान येणार आहे. बाळा, तुझा विश्वास हा तुझा सर्वात मोठं धन आहे. ज्याची आशा तू सोडली होतीस तेच स्वप्न आता पूर्ण होणार आहे. हे ऐकणं म्हणजे तुझ्या भविष्याच्या दारात उभं राहणं आहे. आता तुझ्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. सुखाचं नवं पर्व तुझ्या वाट्याला येणार आहे. म्हणूनच बाळा, आता घाबरू नकोस, चिंता करू नकोस, कारण स्वामी स्वतः तुझ्या सोबत आहेत. बाळा, स्वप्न सोपी नसतात. ती मिळवण्यासाठी खूप परीक्षा द्याव्या लागतात. तुला कितीदा असं वाटलं असेल की हे माझ्यासाठी नाही, मी कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही. पण लक्षात ठेव, तुझं स्वप्न जेव्हा अपूर्ण राहिलं होतं तेव्हा स्वामींनी त्याचं धनित्व घेतलं होतं. तू सोडून दिलं, पण स्वामींनी तुझं स्वप्न सोडलेलं नाही. एक साधा शेतकरी होता. तो रोज स्वामींना नमस्कार करून म्हणायचा, माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करा. पण त्याला कित्येक वर्ष काहीच यश मिळालं नाही. मुलगा अपयशी ठरत राहिला. वडिलांनी शेवटी आशा सोडली. पण एके दिवशी मुलाला स्वामींच्या मठात नेलं. स्वामींनी डोळ्यात डोळे घालून सांगितलं, बाळा, जेव्हा माणूस आशा सोडतो तेव्हा खरी सुरुवात होते. तुझं स्वप्न आता माझ्या हातात आहे. काही वर्षांनी तोच मुलगा मोठा अधिकारी झाला. ही आहे स्वामींच्या वचनाची ताकद. बाळा, तुला वाटलं होतं का की तुझं आयुष्य असंच दुःखात जाणार? नाही. आजपासून तुझं जीवन बदलणार आहे. स्वामी तुझ्या हृदयात कुजबूज करत आहेत. तू जिथे हताश झाला आहेस तिथे मी तुला उचलून घेईन. तुझं स्वप्न मीच पूर्ण करणार. लक्षात ठेव, संयम हीच सर्वात मोठी ताकद आहे. श्रद्धा हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. बाळा, आता थोडं डोळे मीट. स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. मनात कल्पना कर, तुझं ते अपूर्ण स्वप्न आता पूर्ण झालं आहे. तू ज्या क्षणाची वाट पाहत होतास तो क्षण तुझ्या समोर उभा आहे. तो अनुभव मनात भरा. स्वामींच्या कृपेचं तेज आपल्या जीवनात उतरवा. बाळा, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे.
तुझी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. ज्याची आशा तू सोडली होतीस तेच तुला मिळणार आहे, आणि तेही स्वामींच्या कृपेने. हे योगायोग नाही की तू हा संदेश आज ऐकत आहेस. हा संदेश तुझ्यापर्यंत नियतीने पोहोचवला आहे. म्हणून बाळा, आजपासून आत्मविश्वासाने जग. तुझ्या स्वप्नांचा ताबा स्वामींनी घेतला आहे, आणि जेव्हा स्वामींचं वचन असतं तेव्हा स्वप्न अपूर्ण राहत नाहीत. तुला जेवढं दुःख सहन करावं लागलं, जेवढा त्रास झाला, ते सगळं आता संपणार आहे. तुझ्या नशिबातील खरा आनंद आता तुला मिळणार आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत योगायोगाने नाही तर स्वामींच्या इच्छेने पोहोचला आहे. बाळा, आयुष्यात असं वाटतं की फक्त दुःखासाठी आहे, पण तसं नाही. तुझ्या नशिबात आनंद लिहिलेला आहे, फक्त वेळ अजून आलेली नव्हती. देव कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाही, पण तो योग्य वेळ येईपर्यंत थांबवतो. कारण प्रत्येक आनंद योग्य वेळीच सुंदर वाटतो. आज स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, तुझ्या वाट्याला आलेला आनंद आता तुझ्या दारात उभा आहे. बाळा, आज तू हे ऐकतोयस म्हणजे तुझ्या नशिबाचा काळ बदलतोय. जेवढं दुःख होतं तेवढाच आनंद तुझ्या जीवनात भरून जाणार आहे. लक्षात ठेव, प्रत्येक वेदनेनंतर आनंद येतो. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते. प्रत्येक थकव्याच्या शेवटी समाधान येतं. तुझ्या नशिबातील तो दिवस आला आहे. आता आनंद लवकरच तुझ्या हातात येणार आहे. आता डोळे मीट आणि मनात स्वामींचं नाव घे. कल्पना कर, तुझ्या नशिबातील आनंद तुला मिळालाय. तुझं घर सुखानं भरलंय. तुझे चेहरे हसत आहेत. मन शांत आहे. तो आनंद तू अनुभवतोयस. आतापासून हा अनुभव कायम ठेव, कारण हीच स्वामींच्या आशीर्वादाची सुरुवात आहे. बाळा, तुझ्या नशिबातला आनंद तुला लवकरच मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यातला अंधार संपतोय. नवा प्रकाश, नवं सुख, नवा आनंद तुला मिळणार आहे. हे ऐकणं म्हणजे तुझ्या भविष्याच्या दाराजवळ उभं राहणं आहे. आता नशीब बदलतंय. आता आयुष्य बदलतंय. म्हणून बाळा, श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. आनंद आता तुझ्या दारात आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला नेहमी चांगली भूमिका स्पष्ट करा. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत कधी राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हे माणसाचे श्रेष्ठत्व ठरवते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा संदेश तुम्ही जर शांतपणे येत्या 15 मिनिटांपर्यंत ऐकून जर बघितला तर याचा तुमच्या आयुष्यात चांगला परिणाम तुम्हाला नक्की मिळेल. आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहणार. त्याला पळवून न जाता त्याला पूर्णपणे धाडसाने सामना करावा लागणार आहे. लक्षात घ्या, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेताना तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि साजरा केला तर प्रत्येक क्षण हा खास होतो. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो स्वतः व्यक्ती होतो जो स्वतः चांगल्या दिशेला प्रयत्न करतो. लक्षात घ्या, हा संदेश फक्त स्वामी भक्तांसाठी नाही, तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याची इच्छा ठेवतो, ज्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठंच करायचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त त्यांच्या आयुष्यात आहे. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून श्रद्धेने पुढे जाणारा व्यक्ती यशस्वी होतो. आपण घाबरून जातो बऱ्याचदा अशा गोष्टीला ज्यात काही अर्थ नसतो. स्वतःला नेहमी सांगा, मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे, आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करून तुम्ही पुढे जायला शिका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हा स्वतःसाठी केलेला एक उपचार असतो. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता नेहमी असते. ती म्हणजे उशिरा जाग घेणाऱ्याला संधी आणि सूर्योदय दोन्हीही बघायला मिळत नाहीत. आता तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही मानत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटायला लागतात.
मन गुंतवायला वेळ लागत नाही, मन तुटायला वेळ लागत नाही. वेळ लागतो तर गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथच देईल असं नसतं. काही वेळेला तुमच्या जवळच्या व्यक्तीच तुम्हाला धोका देतात. लक्षात घ्या, आपण ज्यांच्यावर जास्त श्रद्धा आणि विश्वास ठेवतो ना, ते आपल्याला नेहमी मागे ओढतात. स्वतःला एक गोष्ट नेहमी म्हणा, तुमच्या आयुष्यात जी संकटे आहेत ते कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात नाहीत. ते एक ना एक दिवस लवकर निघून जाणार आहेत. आपला विश्वास जर स्वतःवर आणि स्वामी नामावर असेल तर आपण आपल्या आयुष्यात काहीही करू शकतो. अशी कुठली गोष्ट अशी नाहीच जे अशक्य आहे. प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, आज हा संदेश शांतपणे ऐकून बघा, कारण तुमच्या जीवनात याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवणार आहे. तुम्ही ज्याबद्दल विचार करत आहात ती गोष्ट लवकर तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आता चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज तुम्हाला नाही. तुमचे दिवस आता सुखाचे होणार आहेत. त्यासाठी जे तुम्ही रात्र आणि दिवस मेहनत केली आहे ते तुम्हाला यशस्वी बनवत आहे. आता चिंता सोडा, काळजी सोडा आणि योग्य दिशेला जे मेहनत करत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यात आता बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. बघा, प्रत्येक जणाला वाटतं माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावी, आणि नक्की होते, होऊ शकते. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. बघा, मेहनत करणे गरजेचे आहे, कारण मेहनतीला आणि कष्टाला फळ देव तेव्हा देतो जेव्हा देव आपल्याला साथ देतो. कोण, कोणाला, कुठे किंवा कसा, कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण असते. तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रम करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. जीवनात सुखदुःखाचा तडा न जाता सुखाची जोड लावणे म्हणजे आयुष्याला पुढे नेणे. लक्षात घ्या, मित्र हे आपले असे व्यक्ती असतात जे आयुष्यात चांगलं किंवा वाईट हे ठरवून देतात. आपलं आयुष्य पुढील काळात कसं होणार आहे हे आपल्या मित्रपरिवारावर अवलंबून असते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य कधीच बघू नका, त्यात काहीही नसतं. पण त्याच हाताने एकदा कष्ट करायला सुरुवात करा आणि मग बघा, स्वतःचं भविष्य स्वतः घडवायला सुरुवात कराल. जगावे तर बुद्धिबळातल्या वजीरासारखे, कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला याचीच भीती असते की वजीराचा राजा आपल्याला मारू शकतो का. माणसाचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकाचा करणं असतं. आता कारण यामागचं हे आहे की पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते. कदाचित तुम्ही ते वाचले नाही तरीही चालेल, पण माणसं जोडण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यांना समजून घ्यावं लागतं, त्यांना आपलं म्हणून जपावं लागतं. प्रत्येकाला न जमणारी गोष्ट म्हणजे प्रत्येकासोबत चांगलं आणि प्रेमाने वागणं. आता तुमच्या आयुष्यात संकटे असतील तर संकटांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. आपण बऱ्याचदा स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातो आणि आयुष्यात खूप यशस्वी होतो. फक्त आपला विश्वास हा योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाची साथ देत आहे. फक्त प्रत्येकाने योग्य दिशेला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा, कारण तुमचा सकारात्मक विचार तुम्हाला आयुष्यात पुढे नेईल आणि यशस्वी करेल. प्रत्येक गोष्टीबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला जे पटतं ते करा. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद मिळतो, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही नेहमी सकारात्मक असता ती गोष्ट करायला शिका. आपण घाबरतो बऱ्याच संकटांना, पण त्या संकटांना न घाबरता पुढे सतत मेहनत करणे गरजेचे आहे. आपल्या मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नसतो, फक्त कष्ट हे जोरदार करायला हवे. संकटांना कोण घाबरत नाही आणि संकट कुणाच्या आयुष्यात येत नाही. लक्षात घ्या, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण ते त्याला एक नवी संधी म्हणून आहे. त्या संकटाकडे संधीच्या दिशेने पहा. कसल्या कुठल्या फालतू गोष्टीत लक्ष न देता आपले प्रयत्न योग्य दिशेला ठेवून मेहनत करा. विचार हे विलक्षण शक्ती असून
तुमचे भले करण्याचे किंवा तुमचे पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असते तर सगळे घडले असते हे खरे नसून, माणूस जर घडविला तर नशीब सुद्धा घडले असते हे खरे आहे. कामासाठी पोट आहे की पोटासाठी काम आहे, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? पोट नसते तर कोणाला काम करायची गरजच पडली नसती. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठी पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्य असून, आपण काम न करणे किंवा कामचोरपणा करणे हे आपले पूर्णपणे गुन्हा आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभा, ज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, शाश्वत, सर्वसमर्थ, अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निरकार परमेश्वर आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा. निसर्ग नियमित काहीही नाही असं जो व्यक्ती म्हणतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. निसर्गाने प्रत्येक गोष्ट बनवली आहे. आपणही निसर्गाची देण आहोत. आपल्या अंगात ज्या काही गोष्टी आहेत त्या निसर्गाने अशा प्रकारे बनवल्या आहेत की आपल्याला कळत सुद्धा नाहीत. अजून सायन्स या गोष्टीचा शोध लावू शकला नाही की शरीरामध्ये मन हे कुठे असतं. फणसासारखे हसवं हे प्रत्येक लोक असतात, पण आपण नेहमी चांगलं असावं. स्वामी भक्तांनो, या संदेशाला टाळाटाळ करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे ही देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून, तीच या राष्ट्राला सर्वार्थाने पूर्णपणे सेवा करण्यासारखा आहे. आणि आपल्याला काही नवीन मिळायचे असेल तर ते मिळवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन काहीतरी मिळवताना जुने गमावले नाही पाहिजे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांचा सामना करून पुढे जाणे गरजेचे आहे. आता स्वतःच्या ज्याबद्दल तुम्ही प्रयत्न करत आहात त्यासाठी तुम्हाला मेहनत करणे खूप गरजेचे आहे. आपल्या मेहनतीवर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. शेवटी आपली मेहनत कामाला येते, त्यामुळे मेहनत करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही चिंता कराल ना, तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणे हे तुमच्यासाठी पुरेसे असते. आपला विश्वास स्वतःवर ठेवणे आपल्याला प्रत्येक वेळेला संकटातून बाहेर काढेल. स्वामी भक्तांनो, ज्याबद्दल तुम्ही फार विचार करत होता ती आता प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. आता तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आयुष्यातील संकटे, आयुष्यातील वादळे जी तुम्हाला विचलित करत होते ती आता पूर्णपणे बदलून जाणार आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, प्रत्येकाच्या आयुष्यात जी संकटे आहेत ना, त्यांचा सामना करूनच पुढे जावं. आज या संकटांचा तुम्ही सामना करता, त्यांचा सामना करून पुढे गेल्यावर नक्की तुम्हाला स्वामी सुद्धा मदत करतील. आता बघा, बऱ्याचदा कोणाला वाटतं की स्वामी माझी साथ नक्की देतील आणि 100% स्वामी साथ सुद्धा देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त जे पैशाला महत्त्व देतात त्यांची नाती फार काळ टिकू शकत नाहीत. एक गोष्ट आयुष्यात कायम आठवणीत राहू द्या, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट नक्की होऊ शकते. स्वतःवर विश्वास असल्यावर त्याने मेहनत करायला हवी. आपली मेहनत आपल्याला नेहमी यशस्वी बनवते. आपण मेहनत कुठल्या दिशेने करतोय, आपले प्रयत्न काय आहेत, या गोष्टी बऱ्याच मॅटर करतात. जीवनात स्वतःला एक गोष्ट सांगा, अपयशाला कधीच घाबरू नका आणि सतत पुढे जा. लक्षात ठेवा, आपली परिस्थिती बघून जर आपल्याला कोणी मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीही न बोलता तुम्ही सरळ पुढे चला. लोकांकडे लक्ष देऊ नका. बोलून कधी दाखवायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतोय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहून केव्हाही उभे राहणे चांगले. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर जातो. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्याच्यापेक्षा खालचं समजू लागतात. कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करा, कारण देव फक्त आपल्याला तेव्हा सोडतो जेव्हा आपले कर्म चांगले असतात. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न टाळणे व स्वतः पुढे जाणे हे चांगले आहे.
समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही. संसार हा मातीतल्या घरात असू द्या किंवा सिमेंटच्या घरात असू द्या, तो फक्त सुखी आणि समाधानी असला पाहिजे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्राणात माणसाने कधी कितीही पुढे जावं, त्याला एक गोष्ट कधीही जाणवेल की तो एक काहीतरी चांगलं करतोय. आणि व्यक्ती जर वाईट वळणावर जातोय तर त्याला क्षणाक्षणाला समजेल की तो चुकतोय. पण तरीही जर तो पुढे जात असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात पूर्णपणे बर्बाद होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निर्लज्जपणा हा खरं तर दागिना आहे. असे तर मिरवा, पण हे नेहमी स्नो शोभणारं असते. नेहमी प्रत्येकाचा आदर करायला शिका, कारण तुम्ही जेव्हा प्रत्येकाचा आदर कराल तेव्हा प्रत्येकाच्या नजरेत तुम्ही चांगले ठराल. आणि जेव्हा प्रत्येकाच्या नजरेत तुम्ही चांगले ठराल तेव्हा लोक आपोआपच तुम्हाला इज्जत द्यायला लागतील. पोट्यांच्या बैठकीत जेव्हा तुम्ही बोलाल खरं, तेव्हा ती टोळी तुम्हालाच गद्दार म्हणून बाहेर काढून टाकेल. त्यामुळे त्या प्रकारे तुम्ही शांत बसणे उत्तम असते. कुठे काय बोलायचं आणि कुठे काय बोलायचं नाही हे जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तेव्हा तुम्ही आयुष्यात मॅच्युरिटीच्या दिशेने जात आहात. लक्षात घ्या, आपण काय करतो यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. स्वतःविषयी आपले प्रयत्न कसे आहेत, स्वतःविषयी आपलं वागणं कसं आहे, हे सुद्धा आपल्याला सांगतं की आपण कसे आहोत. घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळून असं वागू नका. कारण स्वामी नेहमी म्हणतात, आधी आपल्या घरच्यांचा विचार करा. जर आपला परिवार, कुटुंब, फॅमिली जर चांगली, खुश आणि आनंदित असेल त्यानंतर बाहेरच्यांचा विचार करा. नात्यामध्ये काही लोक नेहमी साबणाच्या फेसासारखे असतात. जेव्हा त्या आपल्याला त्यांची खूप गरज असते किंवा मदतीसाठी हाक मारतो तेव्हा ते साबणाच्या फेसासारखे दिसतात आणि नंतर कायमचे निघून जातात. लक्षात घ्या, कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण सगळ्या ठिकाणी शहाण्या माणसाची गरज नसते. काही ठिकाणी काही काम हे नालायक माणसाकडून सुद्धा करून घेतली जाऊ शकतात. आपण बऱ्याचदा असा विचार करतो की तो माझ्याबद्दल काय विचार करेल किंवा कोण माझ्याबद्दल काय विचार करेल. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याबद्दल कोणीही काहीही विचार करणार नाही. फक्त एक गोष्ट तुमची महत्वाची असते की तुम्ही काय विचार करता. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात बऱ्याचदा संकट येतात, त्या संकटांचा सामना करून पुढे जा. आपण किती सहजपणे बोलून जातो की आपण स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणं काही सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही किंवा हुद्दा नाही, तो कुठलाही मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हटलं तरीही हरकत नाही, ज्यात आपल्या पुण्याईचा आपल्याला स्वामींचे नाव घेण्यात चांगले समाधान मिळते. भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यासाठी, परीस करण्यासाठी आपल्या सर्वांकडून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे गरजेचे आहे. आपण कितीही चांगले असलो, कितीही चांगले वागलो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीची समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार आहे. कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं. दृष्टी कोणाची आहे ही गोष्ट कायम लक्षात घ्या. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण शेवटी आयुष्याच्या माणूस माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुर म्हणतात. स्वामी सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनात, त्यात सदैव साथ देणार आहे तुला. लक्षात घ्या, नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतर टाळ्या वाजवून खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीत अगदी तसं असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभराटीने प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात सर्वात जास्त याची गरज असते, पण तो काळ आपल्या मेहनतीचा असतो. त्यामुळे त्या काळात कुणीही आपल्याला ती कुठलीच गोष्ट देत नाही. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, प्रत्येक गोष्ट नशिबाच्या भरवशावर सोडून चालणार नाही.
कारण नशिबात जी गोष्ट नसते ना, ती सुद्धा आपल्याला मिळवता येते. त्यासाठी आपल्याला प्रयत्न तसे करावे लागतात. आयुष्याच्या खेळामध्ये नशिबावर तेवढाच विश्वास ठेवा जेवढा तुम्ही तुमच्या प्रयत्नावर ठेवताय. नशीब हे काहीही कामी येणार नाही. नशीब फक्त 1% काम करते. 99% तर तुमची मेहनतच कामी येते. लक्षात घ्या, हात तोडीच्या शेवटच्या घावावर दगड तुटतो. याचा अर्थ असा नव्हता की पहिले आणि मधातले जे पूर्ण घाव होते ते हातोडीचे वाया गेले. तर तसं बिलकुल नसतं. स्वामी सांगतात, कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो तुमच्या कर्माचा भाग होईल. पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करत असाल तर ते तुम्हाला वाईट कर्माचे फळ मिळेल. आपण कोणाही बद्दल चांगले विचार करायला हवे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट समजून सांगणारी एकच गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. आपल्या आयुष्यात आपले ज्ञान आपल्याला पुढे नेते आणि तेच आपल्याला आयुष्यभर यशस्वी करते. स्वतःला ही गोष्ट नेहमी सांगा. पदवी असो की कुठलीही गोष्ट असो, ती आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी मेहनत आवश्यक असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. जर नामस्मरण योग्य प्रकारे केले, स्वामींची नामस्मरणाची ही वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. जर तुम्ही कुठे असाल आणि नामस्मरण करत असाल तर स्वामी नक्की साथ देतील. फक्त नामस्मरण करणे हे बंद करू नका. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी साथ 100% देतात. लक्षात घ्या, खिचडी जर भांड्यात शिजली ना तर आहारी माणसासाठी चांगलं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर हे माणसाचे जीवन सुद्धा बर्बाद करू शकते. कोणी कितीही तुम्हाला चुकीचं किंवा खोटं समजू द्या, पण जर तुम्ही खरे असाल ना तर तुम्हाला त्याकडे काहीही लक्ष देण्याची गरज नाही. दगडाला देव दिसतो मातीत, आपल्याला ते देव मिळवता येतो. आपण मातीचा सुद्धा देव बनवू शकतो. त्याच प्रकारे माणसात सुद्धा देव असतो आणि जो व्यक्ती माणसातला देव ओळखतो ना तो बऱ्याचदा आयुष्यात इतरांपेक्षा खूप लवकर पुढे जातो. लक्षात घ्या, आपण आयुष्यात मागे आहोत तर याचा अर्थ असा नाही की आपण मागेच राहणार. आपली मेहनत सुरू ठेवा. सोन्यामध्ये जसे रत्न पोदले तर सोन्याची किंमत वाढते, तसे आयुष्यात आपल्या प्रत्येक क्षणाची रत्नासारखी मांडणी असेल ना तर मनुष्याचे अवघे जीवन हे झळझळून उठते. तुम्ही प्रत्येक गोष्टीची बदली सापडू शकता, पण तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाची बदली सापडणार नाही. स्वतःचे डोळे पुसणे इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणी नसते, पण रडवणारे नेहमी अपार मिळतात. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, आयुष्यात जी गोष्ट करत आहे ना ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. त्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते. वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर एखादं पान देखील शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, कोण हसवून गेला, कोण फसवून गेला तर हे महत्वाचं नव्हतं. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेला ते महत्वाचं असतं. आयुष्यात स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान असते, तोच आपल्या जीवनात सर्वात मोठा सन्मान असतो. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी खूप आणि खूप येतात आणि ते नेहमी कुठूनही होऊ शकतात. पण आपण स्वतःकडे लक्ष देऊन प्रयत्न केले तर त्या अडचणी दूर होतात. सेवा करायची असेल ना तर घड्याळ पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल ना तर चव पाहू नका. आणि स्वामीनाम जर जपायचे असेल तर जागा आणि वेळ पाहू नका. जेव्हा जिथे तिथे तुम्हाला कुठे वेळ मिळेल तिथे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी साथ 100% देतील. फक्त त्यांच्यावर आपली श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काही किंमत कधीच नसते. स्वतःला नेहमी सांगा, तुम्ही काहीतरी चांगलं करत आहात. प्रत्येक गोष्ट चांगली होत जाते. ज्याप्रमाणे आपण गोष्टी करतो ना त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळत असते. एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुकांना क्षमा करणारा म्हणजे आपले आई आणि वडील कधीही मिळणार नाहीत.
लक्षात घ्या, विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या माणसाचे बोलणे सोडणं त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असू शकते. प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही त्याला उत्तर विचारून पुन्हा प्रयत्न करत असाल तर तो तुमचा मूर्खपणा आहे. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्यांच्या डोळ्यांमध्ये आपोआपच कमी व्हायला लागते. एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा, आपल्याला जी गोष्ट आवडेल ती प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल असं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करत आहात तर मेहनत करत जा, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आज आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला विचार करतो, ते विचार यशस्वी झाले पाहिजेत. त्या विचारांसाठी मेहनत करणं आपल्याला नेहमी गरजेचं असतं. स्वतःला या गोष्टीबद्दल नेहमी तत्पर ठेवा. या आयुष्यात कितीही संकट आली तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. आता बघा, संकट हे कुणाला येणार नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. एवढंच नाही तर संकटाशिवाय आयुष्यालाच अर्थ नसतो. कारण जेव्हा संकट येतील आणि संकटांचा तुम्ही सामना कराल तेव्हाच तुम्ही पुढे जाल. प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटे मागे ओढतील तर याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्ही मागे येत आहात. संकटांचा सामना करून तुम्ही पुढे जात आहात. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत आणि प्रत्येक संकटांचा मी सामना करत आहे. ज्या ज्या व्यक्तींनी स्वामींवर विश्वास ठेवला आहे त्यांना स्वामी नेहमी साथ देतात. आयुष्यात अपार संकटात स्वामी त्यांना मार्गदर्शन नेहमी करतात. आपला विश्वास आहे स्वामी नामावर, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नामावर विश्वास असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला साथ 100% देतात. त्यामुळे चिंता सोडा, काळजी सोडा आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा. आपण ज्याबद्दल जास्त विचार करतो ना, प्रत्येक गोष्ट ती आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतात. स्वामी नामावर आपली श्रद्धा असणे फार गरजेचे आहे, कारण तीच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी आपली साथ नक्की देतात. लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही खूप खचून जाल ना तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायम त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आता ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार आणि प्रयत्न कराल प्रत्येक ती गोष्ट तुम्हाला मिळेल असे नाही. कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात, त्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मेहनतीला कधी पर्याय नसतो. कष्टाला कालही पर्याय नव्हता, कष्टाला आजही पर्याय नाही. सगळं काही आपल्या मेहनतीचा खेळ आहे. त्यामुळे मेहनत करायला शिका. आपण मेहनतीला जर घाबरलो तर आयुष्यात बऱ्याचदा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. प्रत्येक चांगली गोष्ट जी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करायची आहे ती प्रत्येक गोष्ट आपण नक्की करू शकतो. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. आता बघा, बऱ्याचदा अशा संकटात अडकत असाल तुम्ही जिथे कोणीही तुमची साथ देत नाही आणि स्वामी तुम्हाला नक्की तुमची साथ देतील. ही गोष्ट कायम स्मरणात राहू द्या. आयुष्य आहे हे, सोपं नाही आयुष्य जगणं. या आयुष्यात सुद्धा बरीच संकटे आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुमची साथ देईल असं नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मागे सुद्धा ओढू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपला विश्वास बऱ्याचदा आपल्याला पुढे घेऊन जातो. प्रत्येक संकटांचा सामना करून आपल्याला पुढे जावं लागतं. आयुष्य सोपं नाही जगणं, त्यामुळे आपल्याला मेहनत बरीच करावी लागते. यात आपल्याला यश मिळेल. स्वतःकडे लक्ष देऊन प्रयत्न करा, कारण तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवत असतात. आपले प्रयत्न ज्या प्रकारे त्या प्रकारे आपलं यश असतं. त्यामुळे यशाकडे बघा. जो व्यक्ती यशाच्या दिशेने धावतो, यशाच्या दिशेने चालतो, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. आपण काय करतो या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट नेहमी असतं. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. स्वतःवर असलेला विश्वास नेहमी तेव्हाच दाखवा जेव्हा त्याची गरज पडेल.
जेव्हा गरज असेल तेव्हा विश्वास दाखवाल तर प्रत्येक गोष्ट होते. आपल्याला काय पटतं आणि काय पटत नाही या गोष्टी आयुष्यात माहिती असणं फार गरजेचं आहे. स्वतःबद्दल विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देतो. प्रत्येक संकटात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला पुढे जाऊ शकतो. आपण ज्या गोष्टीला घाबरतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मागे ओढते असं मुळीच नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेत असते. लक्षात घ्या, स्वामी नामावर त्याचा विश्वास आहे ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी नेहमी तुम्हाला साथ देतात. आता विश्वास असेल ना, तर तुम्ही चिंता किंवा काळजी करणे सोडून द्या, कारण आपल्याला चिंता आणि काळजी प्रत्येक वेळेला स्वामी दूर करतात. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर आपल्याला कधी चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. आयुष्यात अपार संकटे असू द्या, प्रत्येक संकटात स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. आपण घाबरून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. आपली मेहनत आपल्याला नेहमी यशस्वी बनवते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करता येतं. मेहनतीवर विश्वास असेल तर आयुष्यात अवघड असं काहीही नाही. आयुष्य पूर्णपणे सोपं आहे. ते सोपं आयुष्य कसं आहे ते समजून जगायला फक्त वेळ लागतो. सर्व गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा पुढे जायला प्रत्येक गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या, आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं नाही, आणि आपल्याला मिळणारी प्रत्येक वस्तू आपल्याला परवडेलच असं नाही. काही वेळेला गोष्टी अशा होतात ज्याबद्दल आपण कधी जास्त विचार करू शकत नाही. त्यामुळे तेवढाच त्या गोष्टीचा विचार करायचा जेवढा आपण करू शकतो. स्वतःबद्दल तेवढ्याच गोष्टी लक्षात घ्या, एवढ्या त्या आहेत. आपण स्वतःविषयी काय विचार करतो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करायचं असेल तर स्वामी नक्की साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात तुला साथ मी देणार आहे, फक्त तू विश्वास ठेवून बघ, बाकी सर्व तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आयुष्यात ज्याबद्दल आपण प्रयत्न करतोय ना, ते प्रयत्न प्रत्येक वेळेला सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नात आपल्याला यश सुद्धा मिळेल आणि ते प्रयत्न आपल्याला यशस्वी सुद्धा करतील. फक्त प्रयत्न चांगले असायला हवे. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून सोडतं, हे आपण पुढील काही शब्दांमध्ये ऐकणार आहोत. कधी कधी मन इतकं दुखतं की कोणीतरी येतं आणि विचारतं की मी तुझं मन जोडून देऊ का. कधी कधी मन इतकं तुटून जातं की त्यावेळी एखादा येतो आणि म्हणतो की तुझ्या मनाचे धागे मी गुंफून देऊ का. परंतु त्या व्यक्तीला काय सांगणार की गुंतलं तर त्याला जे जातं, जे फाटलं आहे, परंतु माझं मन हे ते पूर्णपणे तुटून तुकडे तुकडे झाले आहेत, त्याला कोण आणि कसं शिवणार. नमस्कार श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, काहीशात प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक भावनांची कदर करा, कारण हिरा हा कितीही मौल्यवान, कितीही प्रतिष्ठेसाठी तुम्ही वापरत असाल तरीही हिऱ्याचे दागिने पाहण्यासाठी तुम्हाला 20 रुपयांच्या आरशामध्ये नक्कीच बघावं लागतं. कारण आयुष्य हे त्याचप्रमाणे आहे आणि आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचं मोल हे त्याचं धन आणि बाजारी किमतीहून ठरवता येत नाही. परंतु तो व्यक्ती आपल्याला त्यावेळी मदतीला येतो आणि आपलं संकट दूर करत असतो, ज्यावेळी आपल्या पुढे पैसा, धन, दौलत, पद, प्रतिष्ठा कधीही उपयोगाला येत नाही. जर एखादा व्यक्ती आता तुमची किंमत शून्य करत आहे, तुमच्या भावनांना कचऱ्या समान लेखत आहे, परंतु लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीचं मूल्य हे वेळेनुसार नक्कीच बदलत असतं. मनुष्य वागतो असा की जिवंत असताना त्याला कधीही विचारणा केली जात नाही. सध्याची रीत आहे, प्रत्येक जण आपल्या भावना पुढे जिवंत व्यक्तीच्या भावनांचा चुराडा करतो, त्याच्यासोबत विविध वेळी चुकीचं वागतो. परंतु मैतीला शेवटी त्याच मृतात्म्याच्या अंतरात्म्यामध्ये गुंतून आपण त्याची माफी मागत असतो आणि त्याच्या पार्थिव शरीरावर बसून रडत असतो. परंतु हे पूर्ण चुकीचं आहे.
जोपर्यंत माणूस तुमच्या समोर उभा आहे तोपर्यंत त्याच्या भावनांची, त्याला होत असणाऱ्या त्रासांची तुम्ही चौकशी करा, कदर करा. एक वेळेस माणूस गेला तर त्याच्या व्रताजवळ बसून त्याच्यासोबत माफी मागून आपलेपणा दाखवण्यात कुठलाच शहाणपणा नाही. कारण हे जग इतकं स्वार्थात गुंतलं आहे की कोणालाच पुढच्या व्यक्तीचा त्रास हा जाणवत नाही. परंतु ज्यावेळी तो व्यक्ती आपल्यातून निघून जातो त्यावेळी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला आपल्याला त्याची कमीही जाणवत आहे. सध्या एखादा व्यक्ती खूप दुःखात आहे, त्रासात आहे, परंतु त्याचं दुःख हलकं करण्यासाठी त्याच्यासमोर कोणीच उभं नाही. त्यावेळी त्याच्यासाठी हे जग पूर्ण एक मोठं बंजर जंगल वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही असतातच, त्याचा सामना त्यांना करणं गरजेचं असतं. पण आपण जाऊन त्याला दिलेला मदतीची आणि 2 शब्दाचा आधार त्याच्या जीवनात त्याला नवीनपणे उभं राहण्याचं आणि संकटातून बाहेर पडण्याचं एक मोलाचं योगदान देतात. आपण बरेचदा म्हणतो की मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणीच नाही. संकट खूप आहेत, परंतु संकट सुद्धा त्यावेळी अशी संधी साधतात की तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देत नाही. एक संकट संपले की दुसरे संकट लगेच उभे राहते. परंतु लक्षात घ्या, तुम्ही एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत तुम्हाला हा परमेश्वर देत आहे. कारण जग हे फक्त ज्ञान देतं, साथ नाही. जग असं आहे जे आपल्या चांगल्याला चांगलं चिडवतं, त्यांना नावं ठेवतं, खोटं बोलतात, पण आपल्याला त्यांच्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करत राहायचं आहे. कारण भक्तांनो, स्वामी तुमच्या सोबत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही येतात, वाईट लोक येतात. त्यांचा सामना करणं फार गरजेचं असतं, कारण ते आपल्याला मागे ओढतात. पण जो स्वतः पण पुढे जात राहतो तो नेहमी यशस्वी होतो आणि आयुष्यात सुंदर यशस्वी आयुष्य सुद्धा जगतो. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न आपल्याला पुढे नेत असतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या नामाचा जप आपल्या मुखात ठेवा. कोणी कितीही तुम्हाला दूर करण्याचा आणि संकटात नेण्याचा प्रयत्न केला तर कधीही तुम्ही हरत नाही. स्वामी नामाचा जप तुम्हाला सिद्ध करून दाखवतो, तुम्हाला पुढे नेतो. या गोष्टीवर विश्वास ठेवा. आपला विश्वास आपल्याला नक्की आपल्या कार्यात सिद्ध करतो. फक्त विश्वास ठेवून बघा, बाकी गोष्टी मनासारख्या नक्कीच होतात. आपण ज्या संकटांना घाबरत आहोत, ज्या संकटाविषयी आपल्या मनात एवढी भीती आहे, त्याकडे लक्ष न देता आपली परिस्थिती आणि आपला मार्ग निश्चित करा आणि त्यापुढे चालत राहा. आपली परिस्थिती बदलून साथ सोडणाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवा. कारण वेळ ही निघून जाते, लवकर बदलते, पण गोष्टी या नेहमी मनात राहतात. मनासारखं होणार. कोणी वाईट बोलून तुम्हाला काही फायद्यांमध्ये घेतील तर काही नुकसानात टाकतील. परंतु वाईट बोललेले बोलणे आणि त्यांनी करून घेतलेला तुमचा फायदा याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मग चिंता कशाला करता? कोणाला तुमच्या बोलण्याचा काहीही फायदा होणार नाही आणि तुम्ही कोणाला बोलणार तर त्यांना सुद्धा तुमच्या सोबत बोलण्याचा फायदा नक्की होणार. अर्थ असा आहे की आपण इतरांना बोलायचे की न बोलायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. ध्येय निश्चित करा. तुम्ही ध्येय साध्य करत राहाल तर न बोलता त्यांनी दिलेल्या त्रासाचे उत्तर त्यांना नक्कीच मिळत जातं. आयुष्य कधी कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत तुमच्यात ठेवा. कारण जग नेहमी ज्ञान देण्यासाठी तुमच्या समोर असेल, परंतु साथ मात्र कोणीच देत नाही आणि जे ज्ञान देते ते सुद्धा तुमच्या कधीच कामाला येत नाही. भक्तांनो, वेळेनुसार तुम्हाला बदला. वाईट वेळ असो किंवा चांगली, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे असते. स्वामी सांगतात की लक्षात घ्या, प्रत्येकाची कदर करायला शिका. काळजी आणि वेळेची ही कधीही तुम्हाला शाश्वती देता येत नाही. गेलेला काळ परत कधीही येत नाही. एकदा गेलेली कुठलीच गोष्ट आयुष्यात आपल्याला मागे सुद्धा ओढता येत नाही. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं, परंतु स्वामींना जे हवं ते करायला शिका. आयुष्यात संकट येत आहेत, त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार. कारण ही स्वामी तुम्हाला भक्कम होताना पाहायचं आहे. ही स्वामी आई तुम्हाला यशस्वी होताना पाहणार आहे. संकट नेहमी तुम्हाला मागे ओढण्यासाठी मुळीच येत नाहीत.
त्यातून तुम्हाला काहीतरी शिकवण घेऊन तुम्हाला संकटातून आपलं आयुष्य कसं पुढे न्यायचं हे सुद्धा शिकवत आहेत. एकटे आहोत विचार करून कधीही खचून जाऊन उलट मार्ग घेऊ नका. उलट पुरेसे मार्ग तुम्हाला तयार करायचे आहेत. म्हणून विश्वासघाती लोकांपासून दूर ठाम राहा. नेहमी स्वतःला सांगा, माझं आयुष्य मला पुढे जगायचं आहे. कोणीही मागे ओढणार नाही आणि ओढले तरी मी कधी मागे जाणार नाही, कारण घाबरणे आपण शिकलो नाही. लक्षात घ्या, स्वार्थी जगात कोणीच तुमची साथ देईल किंवा कोणी तुम्हाला एकटं सोडलं याकडे दुर्लक्ष करत स्वतःला म्हणा, देव माझी साथ देत आहे, देव माझ्यासोबत आहे, माझी चिंता आणि काळजी देवाने घेतली आहे, मला गरज नाही, कारण माझ्या सोबत आहे तो परमेश्वर. खऱ्या अर्थाने त्यावेळी आपण सामर्थ्यवान बना. आपण आपल्या मेहनतीबद्दल प्रयत्न करतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. तुम्ही जितके कमी बोलता तितके तुमचा प्रभावीपणा लोकांना दिसून येतो. काही नवीन शिकवण्याच्या नादात तुम्ही तुमचं आयुष्य गमावू नका. जे आधी तुमच्या जवळ होतं, जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काम करता तेव्हा देव सुद्धा तुमच्या मार्गात नेहमी चांगले यश देव करतो. वेळेनुसार परिस्थिती बदलते. देव म्हणतो, वाईट वेळेत कधीही साथ न सोडणारे तुमचे जे मित्र साथी आहेत, जे तुमचे वैयक्तिक आहेत किंवा जो परिवार आहे, त्यांना तुम्ही कधीही एकटं सोडू नका. त्यांच्या वाईट काळात त्यांची मदत तुम्ही करा, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केली आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला सोबत दिली आहे. लक्षात घ्या, खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. कमीत कमी आयुष्य शांतीत तरी जगायला मिळतं. स्वामी सांगतात, समोरच्यावर विश्वास तेवढाच ठेवा जेवढी त्यांची लायकी आणि कुवत आहे. तुम्हाला दिसून आला आहे की तो विश्वासघात करतोय, तर त्यापासून प्रामाणिकपणे दूर व्हा. प्रामाणिक राहून आपण काहीतरी करू शकतो याचा तुम्हाला अध्याय बनवायचा आहे. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर झालेला सर्व अन्याय भरून काढतील. चिंता किंवा काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. स्वामी सांगतात की बाळा, कसल्या गोष्टीची तुला कमी नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो मनुष्य कसाही असेल तरी तो तुमचा सन्मान करतो, ज्याकडून त्याला काहीच मिळवायची आशा नाही, जो कुठल्याही मोहात गुंतला नाही. एखादी स्त्री जर तुमच्या आयुष्यात प्रगती करत असेल तर त्या व्यक्तीशी चर्चा करा आणि त्या स्त्रीच्या चारित्र्यावर कधीही डाग उडवू नका, कारण ती स्त्री आपल्या माते समान आहे आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हा आपला सुद्धा एक सिद्धांत असावा. चारित्र्याची चर्चा जास्त रंगते, कारण कोणत्याही व्यक्तीबद्दल चांगलेपणा बनणं आणि चांगलं बनवणं हे प्रत्येकाला जमत नाही, कारण इथे पुढल्याला मातीत घालणं आणि त्यावर उभं राहणं हे लोकांचं एक वैशिष्ट्य आहे. कारण लोक बोलतील जास्त आणि जिवेल्याला कमी लक्षात ठेवतात. प्रत्येकाजवळ हमखास नेहमी याच गोष्टी असतात की तुम्ही त्याच्याबद्दल एक वाईट गोष्ट बोलली तर तुम्ही केलेल्या 1000 गोष्टी तो व्यक्ती नक्कीच विसरून जातो. म्हणजे त्याच्याकडे वेळ हा कधीही चांगल्यासाठी नसतो, पण तुम्हाला वाईट बोलण्यासाठी वेळ हा खूप असतो. स्वामी सांगतात की एखाद्याला जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळतं. तुम्ही यश द्याल, तुम्हाला यश मिळेल. तुम्ही अपयश द्याल तर अपयश येईल. चांगली गोष्ट ही तुम्हाला देणं हे तुमच्या हातात आहे, कारण तुम्हाला सुद्धा तेच मिळणार आहे. अरे, तुला मिळालेला हा जन्म तुझ्या हातात नव्हता, तुझा मृत्यू देखील तुझ्या हातात नाही, पण यामधला जो खेळ आहे ना, तो नक्कीच तुझ्या या स्वामींच्या हातात आहे. म्हणून तुला हा खेळ जर जिंकायचा असेल तर तुला आमच्या नामाची गोडी लावून घ्यावी लागेल. आणि जेव्हा तू सतत आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुझ्या या खेळातील विजय नक्कीच ठरलेला असतो. कारण तो खेळ खेळताना आम्ही तुला मदत करत असतो आणि प्रत्येक वाटेवर प्रत्येक अडथळ्याला सामोरे जात असताना तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत असून तुला मार्गदर्शनही करत असते. फक्त आमची कृपा समजण्यासाठी भक्ताला देखील तितकंच प्रामाणिक असावं लागतं आणि आमच्या भक्ताची आमच्यावर तेवढी श्रद्धा असावी लागते. काहीही झालं तरी कोणाच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नको, कारण काळ इतका सामर्थ्यशाली असतो की तो सामान्य कोळशाला हळूहळू हिरा बनवतो. इतरांचा आदर करायला शिक. जेव्हा तू इतरांचा आदर करतोस
तेव्हा तुला देखील आपोआप आदर मिळत असतो. वाईट वेळ ही जादूप्रमाणे असते, जी तुझ्या जवळच्या माणसांना गायब करून टाकते. म्हणून वाईट वेळेला कधीही वाईट म्हणू नकोस. अरे, ही वाईट वेळच तुला आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून देत असते. जो नेहमी चांगल्या माणसांचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लागते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहायला शिक. राहणे योग्य, स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते. पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा दुसरं सुंदर काहीच नसतं. म्हणून शक्य होईल तितकं दुसऱ्यांच्या मनामध्ये घर करण्याची जागा मिळवण्याचा प्रयत्न कर. पण इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना कधीही करू नकोस. अरे, तुझं जे आयुष्य आहे आणि तुझं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत जर राहिलास ना, तर तुला कधीच मनःशांती लाभणार नाही. तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानायला शिक. कदाचित तुझ्याकडे जे आहे त्यासाठी अनेक जण आमच्याकडे येऊन प्रार्थना करत असतात आणि तरीही त्यांना ते मिळत नाही. म्हणून तुझ्याकडे जे आहे त्याच्यात आनंद मानायला शिक. जोपर्यंत तू स्वतःमध्ये आनंद शोधणार नाहीस तोपर्यंत तुला आनंद काय आहे हे समजणार नाही. अरे, या समाजात वावरत असताना प्रत्युत्तर करणं सोपं असतं. पण बघ, प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं नाही, तर शांत बसून सहन करायला देखील खूप सामर्थ्य असावं लागतं. आणि हे सामर्थ्य तुझ्या स्वतःमध्ये निर्माण कर. जेव्हा तू शांत बसून सहन करतोस आणि नंतर देखील त्यावर विचार करतोस, तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टींना आळा बसतो. कारण बऱ्याचदा वादापेक्षा शांत राहिलेलं कधीही तुझ्या हिताचं ठरतं. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. म्हणून तुला सांगतोय, संयम ठेव, समाधान मान आणि सहनशीलता वाढव. जेव्हा या तीनही गोष्टी तुझ्याकडे येतात तेव्हा निश्चितच तू एक उत्तम व्यक्ती बनतोस आणि माझ्या जवळचा होऊन जातोस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू मलाच माता पिता मान, कारण सर्व काही मीच तुला देणार आहे. चांगले आरोग्य निर्माण केले जात आहे ते तुमच्यासाठीच, आणि तुमचे त्रास, संघर्ष कमी करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जात आहेत. तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही 2 पावले पुढे टाकून चालावे, कारण ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात जे काही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात ते आश्चर्यकारक तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमची परिस्थिती बदलण्यात येत आहे. स्वामींवर विश्वास असल्यास, होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. भरपूर आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ देण्यासाठी येत आहेत. तुम्ही फक्त ते मागा, ती इच्छा करा आणि ते सर्व काही प्रकट केले जाईल. देव तुमच्यासाठी ते सर्व काही भेटवस्तूच्या रूपात पाठवत आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर खूप काही सुंदर निर्माण होणार आहे जे तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही ते स्वीकार करण्यास तयार असाल, चमत्कार देव पाठवत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, मी तुला प्रेमाने साथ देईन. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी इथे उपस्थित आहे. कधी तो आपल्या विरुद्ध नाही आणि तो आपल्या सोबत असतो. परमेश्वर तुमच्या लढाया लढतो आणि तुम्हाला आव्हानाबद्दल सर्व काही प्रेरणा देतो, कारण तुम्ही ते लढावे, ते सर्व काही प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. देव तुम्हाला मागे ठेवायला नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. देवाजवळ सर्व काही सकारात्मक आहे. तुमच्यातून ते नकारात्मक काढून टाकण्यात येत आहे. तुम्ही आता त्या हंगामात जात आहात जिथे प्रार्थना स्वीकार होते आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद दिला जातो. चिंता करणे सोडा. काही गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकता, पण काही गोष्टी देवाच्या हातात आहेत, त्या देवाच्या हातातच ठेवा. कारण तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल आणि देवाकडून जे काही प्राप्त कराल ते शाश्वत असेल. ते तुमच्यासाठी मौल्यवान आणि महत्त्वाचे असेल. देव म्हणतात, बाळा, माझ्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की मी तुम्ही सर्व दीर्घकाळ माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल, कारण तशी माझी इच्छा आहे. माझ्या दयाळूपणाने मी तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो, आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर विपुलतेने तुमचे घरदार भरले जाईल. तुम्ही त्या महानतेने परिपूर्ण केले जाल. तुम्ही एक स्रोत व्हाल आणि तुमच्यासाठी ते सर्व काही देव करेल. देवाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही भेटवस्तू देऊन आशीर्वाद देईल.
जी तुमच्या सर्व चिंता हरण करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावरही विश्वास ठेवा. तुमचे आरोग्य उत्तम करण्यासाठी हे लक्षात ठेवा की देवाकडून येणारे आशीर्वाद तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम करणारे आहेत. मग तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की मी ते आशीर्वाद स्वीकार करतो. देव तुम्हाला कठीण काळातही मार्गदर्शन करेल, जो तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, मदत, चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण ती अफाट योजना आहे. आपल्या जीवनातील चमत्कारांची अपेक्षा करा, त्यामुळे पुढे 7 दिवस आनंदाचे असतील. तुम्ही जे काही इच्छित असाल ते तुम्हाला मिळेल. प्रेमाने भरलेले, शांततेने भरलेले असतील, यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव सोडून देण्यास आमंत्रित करतो. तो तुम्हाला पूर्ण शांतता आणि चिंताविरहित जीवन, आव्हानात्मक परिस्थितीला काहीतरी चांगले बनवण्याची हमी देतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थना नेहमी ऐकल्या जातात. काही वेळा उत्तरे येतात, तेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास वाढवा. त्याच्या किमान अपेक्षा करता अनेक चमत्कार आणि आशीर्वादाने भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा आणि माझा देव महान असे टाईप करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि परिवर्तनासाठी सज्ज व्हा, कारण हे सर्व काही शुभ परिवर्तन तुमच्यासाठी होत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे. देव तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेने यशाकडे नेत आहे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तरीही देव तुमच्या सर्व काही काळजी नष्ट करणार आहे आणि शक्तीचा स्रोत आहे, हे लक्षात ठेवा. आपण एकत्र प्रार्थना करूयात की तुमची प्रार्थना तुम्ही स्वीकार करावी आणि म्हणावी, हे माझ्या स्वामी माऊली, मी तुझ्या सर्व काही स्वाधीन करतो. माझ्या ज्या काही चिंता आहेत, क्लेश आहे, दुःख आहे, त्रास आहे, ते सर्व काही मी तुला सोपवतो आणि तुमच्या सर्व काही आशीर्वादांवर विश्वास करतो. हे देवा, माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मला क्षमा करा. मी काही गोष्टींसाठी अपराधी असेल तर तुम्ही माझे अपराध नष्ट करा. मला आशीर्वादित करा. देवा, मी कित्येक ठिकाणी चुकलो असेल, पण मला त्यासाठी क्षमा करा. मी तुमची प्रार्थना करत आहे. मी तुमच्याकडे आलो आहे, मला मदत करा. मी त्या सर्व काही संकटातून बाहेर पडू इच्छितो. अशी प्रार्थना देवाला करताच देव प्रसन्न होतील आणि तुमच्या दिशेने ते भरभराट आणि आनंदाचे क्षण येतील. जर तुम्ही ही प्रार्थना करत असाल तर मनोभावे प्रार्थना करा. देवाला सर्व काही आपले सांगून टाका आणि मोकळे व्हा. तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील, कारण प्रत्येक मानव काही ना काही आपले सांगून चुका करत असतो. पण मग त्याचे असे नाही की देव कधीच माफ करणार नाही. देव त्यासाठीही क्षमा करतील, कारण देव दयाळू आहे. देवाच्या दयाळूपणावर विश्वास ठेवा. आनंद येत आहे तुमच्या दिशेने. देवाची उपस्थिती आणि विश्रांती घ्या. हे मना, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटांच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटांचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. उशीर होईल, पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित रहा, काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.